झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नाही, बैठकीत सगळ्या आमदारांनी एक दिलाने एकमुखाने शरद पवारांनाच निर्णय घेण्याचे सगळे अधिकार दिले. पण त्याचबरोबर आपण एक दिलाने एकजुटीने राहूया आणि प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष पुढे कायम जात राहिला आहे. याही परिस्थितीत आपण ह्या पक्षाला पुढे न्यायला पाहिजे असं आमदारांनी भावना व्यक्त केला. आणि पवारसाहेबांनी देखील त्यांना एनकरेज करणारं, त्यांचा हे करणारं भाषण केलं. नाही, पक्षाचं गटनेता वगैरे एवढंच अजून हे घ्यायचं, शपथ घ्यायची. शपथ झाल्यावर होईल. काय आत्मपरीक्षण वगैरे काही एवढं हे केलेलं नाही. एकंदरीत सगळ्यांनीच EVM बद्दल नाखुशी व्यक्त केली आणि पुराव्यासकट काही जणांनी दाखवून दिलं की कसं घडलेलं आहे. त्याच्यात एक कोल्हापूर पॅटर्न काही जणांनी सांगितला, काही जणांनी सांगली पॅटर्न सांगितला. पण एकंदरीतच EVM बद्दल प्रचंड शंका व्यक्त केली. पुढीची भूमिका आता आम्ही एकमताने सगळ्यांनी पवारसाहेबांना अधिकार दिलेले त्याच्यामुळे. पण EVM बद्दल प्रचंड नाराजी जनतेतनं येताना दिसते. माझ्याकडेच 1000 फोन आले असतील अख्ख्या महाराष्ट्रातनं की EVM बद्दल काहीतरी करा. मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. हो, पिपाणीमुळे नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 जागा पिपाणीमुळे पडल्या. पिपाणीमुळे आमचं नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 जागा पिपाणी आणि नाव. म्हणजे आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांना जेवढी मतं पडली त्याच्या जवळ म्हणजे त्याच नाव साधर्म्य असलेल्या नावाला 4000 मतं पडली आणि दिलीप वळसे पाटील 1200 का 1500 मतांनी निवडून आले. याचा फटका बसलाच. नाही, ते आता ते पवारसाहेब, मी नेहमी सांगतो की हे प्रश्न आमचे नाही आहेत, हे प्रश्न पवारसाहेबांचे आहेत. पवारसाहेब, उद्धवसाहेब आणि राहुल गांधीजी आहे, तिघं मिळून ठरवतील आपल्याला काय करायचं. अजित पवार गटाकडनं आणि स्वतः अजित पवारांचे विविध आमदारांना फोन जात आहेत, पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत. आता राहिलंय काय, या आमच्याकडे राहिलंय काय, या आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार. आणि आमच्या कोणीही ह्या मानसिकतेत नाही की पवार साहेबांना सोडून जायचं. आज बैठक हुई, क्या तय हुआ, किस तरह से समीक्षा की गई हार की और क्या कारण सामने आए? कारण वैसा कुछ सामने आता हुआ नजर नहीं आ रहा है, क्योंकि लोकसभा से कुछ परिस्थिति बदली नहीं, उल्टी खराब हुई. महंगाई बढ़ी, बेरोजगारी बढ़ी और लाडली बहना का इतना बड़ा कोई असर नहीं होता है. जो जैसे चंद्रपुर की सीट हमने 2,40,000 से जीती कांग्रेस ने, वहाँ अब कम से कम यानी 2,40,000 तो 2,40,000 तो गए, उसके ऊपर और 1 लाख. ऐसा होता नहीं है. इतना नहीं हो सकता. विधायकों ने क्या बताया? विधायकों ने बताया कि साहब सब ठीक है, हम चुन के आए, लेकिन कहीं ना कहीं EVM का बड़ा मसला है. इसको लेकर कोर्ट में जाएंगे, अभी देखेंगे. अभी क्योंकि मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में एक जन आंदोलन खड़ा हो जाएगा. कई गाँव में अभी चालू हो गया है कि गांव के गांव बोल रहे कि हमने वोट ही नहीं दिया, तो ये वोट कहाँ से आया. यानी एक घर में 32 वोट है, वो वोट 32 के 32 वोट एक कैंडिडेट को गए हैं जो घर का कैंडिडेट है, और उसको 0 वोट दिखा है. जो अजित पवार दावा कर रहे कि संपर्क में है, हाँ, वो संपर्क में है, सबको फोन कर रहे हैं. मैं नाम लेके भी बता सकता हूँ उन्होंने किसको किसको फोन किया, लेकिन वो उनकी पुरानी आदत है. तो आपको लगता है कि एक बार कोई जाएगा या पवार साहब के साथ रहेगी? देखो, ऐसा है, हमने सबने जब वो पार्टियां टूटी तभी हमने कसम खाई थी कि हम पवार साहब के साथ रहेंगे. मुझसे आप पूछो तो मैं मरते दम तक रहूँगा. और बाकी के बारे में भी इतना बता सकता हूँ कि इतना आसान नहीं है उनका भी जाना, क्योंकि लोगों ने उनको देखा है पवार साहब के साथ. जब पवार साहब के जो कुछ बुराइयां उनके ऊपर आई थी, जो कुछ
उनको धक्का दिया गया था अजीत पवार की तरफ से, तो उस समय भी हम साथ में रहे उनके। ट्रम्पेट का फटका बैठा, क्योंकि ट्रम्पेट, पिपाणी और नाम, देखो हमको विरोधी पक्ष से लड़ना पड़ा, हमको इलेक्शन कमीशन से लड़ना पड़ा, इलेक्शन कमीशन के ऑफिसर्स से लड़ना पड़ा, इन तीन एजेंसियों के साथ लड़ते लड़ते हम चुनाव में आगे गए। अभी मेजोरिटी तो मिल गई है, लेकिन सीएम पद को लेकर दावे हो रहे हैं, के लोग उनके लिए आपकी कर रहे हैं और फोटो उनके लगाए जा रहे हैं, बीजेपी अपने दावे कर रही है। सवाल उनके पार्टी का है, उनके आमदारों का है, वो जी चाहे वो कर ले, हमको क्या लेना देना। वो कह रहे कि बिहार पैटर्न हमको दूसरी टर्म दो, आपको लगता है बीजेपी देगी? नहीं, पर मेरा बीजेपी से कभी ना संबंध आया है वरिष्ठों से, ना कभी नीचे संबंध आया है, तो मुझे क्या मालूम कौन बिहार पैटर्न क्या होता है और कौन क्या करेगा, मुझे नहीं पता। कर्जत जामखेडमधून राम शिंदेनी आरोप केला आहे की रोहित पवारांनी कट कारस्थान करून हा विजय खेचून आणलाय, तो त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं, त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं। रोहित पवारांसाठी अजित पवारांची एकही सभा झाली नाही ते मानतात। ते राम शिंदेनी आणि अजित पवारांनी बघावं ना, आम्हाला काय विचारता। झालं असेल सेटिंग, काय माहिती अजित पवार काय करतात। असं आहे की प्रत्येकाने आपण, मी तुमच्याबरोबर आहे साहेब, आम्ही एकत्रित राहू अशा प्रकारे, कारण का सगळ्यांना अर्ध्या अधिक जणांना फोन येऊन गेलेले आहेत, मित्रांचे फोन आले, आमदारांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले, त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं मनोधैर्य बळकट करण्यासाठी म्हणून आम्ही नाही, मला माहित नाही, मला ना कोणाचा फोन येतो ना मला कोणी आमिष दाखवतो, माझा फोन बंद असतो। एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी येते आहे, मुख्यमंत्री जवळजवळ भाजपचा निश्चित झाला आहे आणि अमित शहाची घोषणा मुंबईत येऊन करणार आहे अशी माहिती त्याच्यामुळे आज संध्याकाळी सगळे नाही, हे अमित शहाचं नाव काढलं म्हणून मला एक प्रश्न असा पडला आहे की हरियाणाच्या निवडणुकीच्या ऐन शेवटचे 2 दिवस अमित शहा हरियाणात निघून गेले होते, महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात 2 दिवस अमित शहा निघून गेले होते, हे 2 दिवस जातात कुठे हे जरा चौकशीचं एक हे आहे, आणि मग निवडणुका होतात आणि मग फिरतात। तिथे त्यांनी जम्मू काश्मीर दिलं आणि गुजरात आपलं काय ते हरियाणा घेतलं, इथे सुद्धा झारखंड दिलं आणि महाराष्ट्र घेतलं, हे जरा एक संशयास्पद आहे। नाही तर मी बोललो कशाला असतो। एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समजलं जाते, नाही बरोबर नाही, आता तुम्ही खरं तर हे सगळं महाराष्ट्राचे राजकारण झालं एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे नाराज होणार ना, एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी हा पक्ष शिवसेनेपासून तोडला, ते स्वतः त्यांनी जे काय केलं ते केलं, पण एवढं करून सुद्धा आज त्यांना काढून फेकून दिलं, म्हणजे मी तो शब्द वापरत नाही, तर हे योग्य नाही। ऐसा है कि जिस आदमी ने ये सरकार बनाने में सबसे बड़ी अहम भूमिका ली, उस आदमी का इस्तेमाल करके, उस आदमी का चेहरे का इस्तेमाल करके अब जब वक्त आया तो उसको निकाला हुआ ऐसे लगा के फेंक दिया, दुख तो होगा। माझी झालेली नाही, बाकी मला काय माहित। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।